पिंजरा पिंजरा रे. वीर आणि नारायणीचा घटस्फोट आहे ना, कोणाला न दुखवता होऊ दे. आणि आमच्या दोघांचं लग्न बी सुखासुखी कर. नारायणी आहे ना, तिला बी चांगला नवरा मिळू दे, जो तिला समजून घेईल, तिच्यावर खूप प्रेम करत. हे बघ ऐक, तुझ्या एका साक्षीमुळे आनंदी आणि वीर एकत्र येतील. आणि त्या साक्षीनंतर मी कुठे जाईन त्याचं काय? नाही मला नाही जमणार ते. बघ, मी भाऊ आहे ना तुझा, मी तुला काही होऊ देणार नाही. या सगळ्यातून बाहेर काढेन मी तुला. हे बघ अक्कापासून मला फक्त अक्काच वाचवू शकते. अरे तिच्या पोरीच्या संसारासाठी तिने काय काय पाप केले चांगलं माहिती आहे ना मला. नशीब त्या इष्ण्याच्या कानावर त्या अक्काच्या हाली गेलेले नाहीत. पण चुकून जर ते इष्ण्याला कळलं ना की आपल्या मालकीनीला तिच्याच घरातून बाहेर काढलंय, तर तो वाट लावल. तुम्हाला माहित नाही काय करेल तो. बस, मी नाही घाबरत ना त्या विष्णूला किंवा त्या अक्कालाही. तात्या, मला फक्त माझी आनंदी पाहिजे. कसं मिळवू एवढंच कळत नाहीये. तिच्याशी लगीन कर. आणि मग डिवोर्सचं काय? कसं एवढा विचार करते, पुढचं पुढं बघता येईल. एकदा तिच्या नावापुढं देशमुख आडनाव लागू दे. तात्या, तुमचे हे सल्ले ना तुमच्याकडेच राहू दे. चिरंजीव, मी काय बी करून त्या आनंदीशी लगीन कराच, कारण ती अक्का काय त्या पोरीला जिवंत ठेवणार नाही हे नक्की. त्यामुळे ती तुमचं कुंकू लावून मेली तर निदान तिची प्रॉपर्टी तरी देशमुखांची होईल. नागनाथ काकांची साक्ष लय महत्वाची होती काका. काय सांगू वीरला आता. हे बघ आनंदे, नको रडूस. हे बघ, वीर आणि तुझं लग्न लावून द्यायची जबाबदारी माझी आहे. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? निश्चिंत राहा, तुम्हाला दोघांना मी नक्की एकत्र आणेन. आणि आता घटस्फोट आता नाही झाला मग काय झालं? वर्षभराने का होईना तुम्ही दोघं नक्की एकत्र येणार. काळजी नको करूस, मी आहे ना तुमच्या बरोबर. आणि वीरला समजावायला पाहिजे ते काम मी करतो. मला वाईट वाटेल थोडस. आणि मला एक सांग, नागनाथ हा काय एकमेव पर्याय आहे का आपल्याकडे? अजून खूप मार्ग आहेत, करू आपण नक्की. खरं काय आहे ते सांग मला आनंदी, नाहीतर माझ्या जीवाचं मी काहीतरी बरं वाईट करून घेईन. पुन्हा तुम्ही असं बोललात ना, शालिनी काकू, मी तुमच्या पुढे हात जोडते. माझ्या मोर मरणाच्या गोष्टी करू नका. अक्षरशः परमेश्वराशी भांडून आणलंय तुम्हाला इथं. आनंदी बाळा, ग काय झालंय तुला? का अशी रडतेस तू? सांग आनंदी. मी पुन्हा एकदा नागनाथशी बोलून बघतो. काय बी उपयोग नाही त्याचा. तुम्ही म्हणलात ना तेच बरोबर आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. ते फळीत घाला नाही तर नळीत घाला. आणि आता तर लई गुरमी दाखवतील. उगत नका हाडमुठेपणा लई करतील ते. तुमची बायको त्यांच्याशी बोलत नव्हती तेव्हा कसे आले ते हातापाया पडत. आता ते त्यांच्या आयुष्यात काही चांगलं करतील ना, ते फक्त त्यांच्या बायको पाहिजे आणि बायकोसाठीच. अक्काचा प्लॅन होता तो. मी फक्त वीरच्या दुधामध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं. फक्त खूप मोठा गुन्हा केलाय तुम्ही. अगं म्हणून तर म्हणालो ना, मी प्रायश्चित्त करायला तयार आहे. ठीक आहे, मग वीर आणि आनंदीचं लग्न लावून देण्यासाठी त्यांच्या बाजूने साक्ष द्या. तरच मी तुम्हाला माफ करेन.